ये ना पुढे आवाज तर जाऊ दे तिथे, आवाज रेकॉर्ड. जय शिवराय. मी संदीप नाईक बाबा, निर्भय महाराष्ट्र पार्टी, जनताच मालक, निर्भय महाराष्ट्र पार्टी राज्य संघटक मंत्री, त्याचबरोबर कल्याण पश्चिमचा 384 जनतेचा आमदार. 2 दिवसापासून वेळेच्या अभावी राजू लोखंडे जुन्नरचे जे आळे फाट्याला असतात ते फोन करत होते भेटायचे. तर मी आज आलोय खामुंडी या ठिकाणी, बरोबर ना. हे आमचे दाजी आहेत, सचिन कामटकर. हे व्यवसायाने शेफ बोलतात ना, इंग्लिश मध्ये शेफ बोलतात, पण ते कॅटरर्स हे करतात. आणि मोठे मोठे उत्सव असतील, बोला ना तुम्ही, काय मोठे मोठे कार्यक्रम असतील, यात्रा असतात, लगीन असतील, पूजा, घरभरणी, पार्टी. फिनिश नको करून, हा राहू तिथं. मी तर मला तर ओळखतात. त्याचबरोबर हे नवनाथ वाळुंज हे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. जनित कक्ष. आणि त्यांच्या मिसेस आहेत वडगाव आनंदच्या. बोला, तुम्हीच बोला. नमस्कार, मी नवनाथ वाळुंज, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे जनहित कक्ष पुणे जिल्हा उपाध्यक्ष आहे. माझी मिसेस वडगाव ग्रामपंचायत वडगाव आनंद सदस्य आहे. आणि आज माझे मित्र राजू लोखंडे हे बाबांच्या टचमध्ये होते. तर ते मला म्हटले की आज आपल्याला असं भावे सरांचे जे निकटवर्ती आहेत, जे निर्भय महाराष्ट्र पार्टीचं काम करतात, आणि ते मी पण समाज माध्यमातून या आपल्या याच्यातून बघत आलेलो आहे की त्यांचं काम खूप चांगल्या पद्धतीचं असतं आणि समाजात असाच काम करणाऱ्या माणसांची खरं गरज आहे आज. तर मग मी त्यांच्याबरोबर आज त्यांच्या भेटीला आलो होतो बाबांच्या. तर खरंच माणूस भेटून खूप चांगलं वाटलं. आणि त्यांनी जुन्नर तालुक्यातून 2 प्रकरणं घेतली होती. त्यातला एक चाळकवाडी टोल नाक्याचा जो विषय होता तो खरंच प्रकर्षाने घेतला त्यांनी. मी ते खरं तर त्याच्यासाठीच त्यांचं अभिनंदन करायला आलो होतो की त्यांनी खूप चांगल्या मुद्द्याला हात घातला तालुक्यातल्या. आणि ह्या तालुक्यातलं प्रशासकीय कामांचा एक चर्चा झाली, आमची सकारात्मक चर्चा झाली की ह्या तालुक्यात अधिकारी कशा पद्धतीने काम करत आहेत, समाजकारण कशा पद्धतीने चालले, तालुक्याला कसली गरज आहे, आज डेव्हलपमेंटच्या नावाखाली ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या चुकीच्या पद्धतीने, त्या सगळ्यावर आमची सविस्तर चर्चा झाली. तर खरंच आज मी एक राजसाहेबांचा कार्यकर्ता म्हणून आज भावे सरांच्या कार्यकर्त्याला भेटून मला खूप बरं वाटलं की आपल्यासारखा ग्राउंड लेवलला काम करणारा एक कार्यकर्ता जेव्हा एकमेकांना भेटतो तर त्याच्यातून सकारात्मक एक काहीतरी गोष्ट घडत असते आणि निश्चितच ती भविष्यकाळासाठी चांगली गोष्ट राहील, तालुक्याच्या राजकारणासाठी चांगली राहील अशी आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद. राजू बोल, काय मला तू माझ्याबरोबर का आला, काय बघितलं तुमची काम करण्याची पद्धत वगैरे पाहून थोडंसं भय वाटलं आणि त्या अनुषंगाने तुम्हाला भेटत आलो होतो. तू कुठल्या पक्षात आहे? मी कुठल्याच पक्षात नाही. आपला कोणता पक्ष नाही, आपण निपक्ष, व्यावसायिक वगैरे. जे जरा पुढे इकडे सांगायचं तात्पर्य असं आहे, आमची जी चर्चा झाली, साधक बाधक चर्चा झाली, तर प्रशासकीय वरती नाही का जो कंट्रोल पाहिजे ना, तो कंट्रोल आहे ना चुकीच्या लोकांच्या हातात गेलेला आहे. जुन्नर तालुक्याचा खास करून मला समस्या खूप आल्या होत्या, पण मी घरी सुतक असल्या कारणासह माझे चुलते ऑफ झाले, त्याच्यामुळे मी जास्त ॲक्टिव्हपणे घेत नाही आहे. मी त्यांना बोलवतो आहे या भेटा म्हणून वगैरे, आणि मग त्या समस्या घेऊन राहिलेलो आहे. तर एक कुचंबना बोलतो ना आपण, म्हणजे अडकलोय ना, इधर का ना उधर का, ना घर का ना घाट का, सिंपल साहेबांच्या भाषेतला वगैरे, राजसाहेब ठाकरे त्यांच्या भाषेतलं वगैरे, ते फटकळ बोलणार, बरोबर ना, बोलायला काय अर्थ त्याच्यामध्ये. जर एवढं तळमळीने माणसाने एवढं हे दाखवलं नाहीये. हे बघा, हे नाईक बाबांनी ही पिशवी डोक्यावर घेतलेली आहे आणि ह्या पिशवीतले सगळे अर्ज आहेत ना, ते पुढील 15 दिवसांमध्ये नाईक बाबा मार्गी लावणार आहे. ठीक आहे ना. तर ह्या अर्जाला कुठले डिपार्टमेंट घास घालत नाही हो. त्याच्यात महसूल आहे, ग्रामपंचायत आहे, त्याच्यानंतर आपली पंचायत समिती आहे, त्याच्यानंतर भरपूर असे म्हणजे भरपूर आहेत. त्या संस्थेने काय केलं म्हणजे त्या लोकांनी काय केलंय, हे राजकारण्यांचे चट्टेपट्टे झालेले आहेत, राजकारण्यांचे हे गुलाम झालेले आहेत. जे जनतेचे नोकर आहेत ते काही राजकारण्यांमुळे नाही का ते गुलाम बनलेले आहेत. अनधिकृत बांधकाम तर आता मी वाचलं ना, अरे बाबा, म्हणजे माझं जे जुन्नर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जुन्नरमध्ये अनधिकृत बांधकामाचं
तडाखाच लावलाय. काल पण एक बघितलं असेल माझ्या लाईव्ह मध्ये, तर जुन्नरचे जे सोनवणे आहेत त्यांच्यावरती अन्याय झालाय. 36 दुकान आहे, त्यातलं एकच दुकान तोडलं जातं. बस स्थानकांमध्ये अतिक्रमण. हा, म्हणजे बस स्थानकामध्ये अतिक्रमण. आळ्या फाट्यासारख्या ठिकाणी जिथे छत्रपतींचा चौक आहे, आणि प्रत्येक राजकारणी, प्रत्येक जो आमदार झालाय ना, तो आमदार त्या चौकात आंदोलन करून आमदार झालेला आहे. बरोबर. जे काय आतापर्यंत राजकारणी आमदार झालेत ना, खासदार आमदार, तिथं ते अमोल कोल्हेने कांद्याची माळ घेऊन तिथं आंदोलन केलं होतं. बरोबर. परत अतुल बेनकेंनी पण तिथं उपोषण केलं होतं, त्याच स्पॉटवर उपोषण केलं होतं. परत आता जे विद्यमान आमदार आहेत काय, शरद सोनवणे, ते पण तिथं, त्यांनी पण तिथं आंदोलन केलेलं आहे. आणि त्याच आंदोलनाच्या जागेवरती अतिक्रमण दाबून भरलेली आहेत. सांगायचं तात्पर्य असे, सुधरा. वरती तुम्हाला एंट्री आहे, पण तुम्हाला व्हॅल्यू शून्य आहे. नुसत्या पैसा कमवून काही होणार नाहीये. इज्जत कमवा. आणि मी आता इथं जवळ 3 ते 4 वर्षापासून आहे, तर पाहतोय ना, प्रत्येक ते पक्ष, तुमचं पण नाराज होऊ नका, स्पष्ट बोलतो, सगळ्या पक्षांना लोक शिव्या घालतात, सर्वांना. पक्षांचे जे सिद्धांत आहेत, पक्षांचे जे घटना आहेत ना, त्या घटना सगळ्यांच्या चांगल्या आहेत. कारण का प्रत्येक पक्षाच्या घटना लिहिल्या असतात, त्याच्यावरती त्यांना काम करत असतं. पण प्रत्येक पक्षाचा प्रतिनिधी, कार्यकर्ता, भले तो आमदार असू द्या, खासदार असू द्या, तो त्या घटनेप्रमाणे चालत नाही. म्हणून हे सगळं फावलेलं आहे. आणि हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती तळमळीने काम करून राहिलेला आहे. याच्या अर्जावरती एवढे अर्ज ढीकभर पडलेत, एक उत्तर देता येत नाही प्रशासनाला, दखल घेता येत नाही. तर त्याची दखल निर्भय महाराष्ट्र पार्टी ही स्वतः घेईल. ठीक आहे. धन्यवाद. आणि तुम्ही मला भेटल्याबद्दल खूप खूप खूप. आणि असं का वाटू नका देऊ का तुमच्या पाठीशी कोण नाही. तुमच्या पाठीशी कोण आहे, समर्थ आहेत. बरोबर ना. व तुमच्या सोबत कोण आहे, नाईक बाबा आहे. नाही, आता कसं होतं, मी सन्माननीय राजसाहेबांवर विश्वास ठेवून आज एवढे वर्ष काम करतो. सन्माननीय राजसाहेब माझं दैवत. राजूने आज विषय काढला की असं व्यक्ती आलेले आहेत, बाबा आलेले, तर आपल्याला भेटायला जायचे. नाईक बाबा आहेत, त्यांना आपल्याला भेटायला जायचे. तर म्हटलं, मग दुपारी माझा विषय झाला. तर यांनी मला सांगितलं की ते आपण ते पत्र दिले होते ते पण घेऊन या बरं. आता ते गाडीत बॅग असतेच माझ्या कंटिन्यू, तेच ऑफिस माझं. मग म्हटलं जाऊ, मग भेटू, आपण सगळ्या गोष्टीवर सविस्तर चर्चा करू. आणि शेवटी समाजात काम करत असताना आपण पक्ष, पार्टी ही त्या मर्यादित राहिली पाहिजे, आणि माणूस म्हणून आपण एकत्र काम केलंच पाहिजे. ही ह्या तालुक्याची शिकवण आहे. त्याच्यामुळं कुठल्याही, तुम्हाला कधी आमची गरज वाटली तर कधी आम्हाला तुम्ही हात द्या, आम्ही तुम्हाला सकारात्मक हे करू. आणि जुन्नरकरांच्या जनतेला मी आवाहन करेल, जे काय बळी पडलेले आहेत ह्या राजकारण्यांचे, त्यांनी निर्भय महाराष्ट्र पार्टीकडे या. अवश्य